नमस्कार, मी माया. आज आपण माझ्या घरी उभं आहे. माझ्या घरी म्हटलं की मी आज किचनमध्ये स्वयंपाक करत आहे. स्वयंपाक करताना काय वेगवेगळे विचार येतात मनामध्ये. आपण व्हिडिओ करूया, व्हिडिओ बनवूया. व्हिडिओ बनवल्यावर आपल्याला खूप खूप काही टॉपिक्स जमा होईल. पण व्हिडिओ असे बनवूया, तसे बनवूया. पण आपण व्हिडिओ बनवला आपल्याला काही पण टॉपिक पाहिजे असतं आणि आपण व्यवस्थित व्हिडिओ बनवू शकतो हे आपल्याला माहिती आहे. मी आज विचार केला की चला बा आपल्याशी थोडंसं गप्पा मारूया आणि थोडं बोलूया. जेणेकरून आज माझा पण स्वयंपाकाचा टाईम झालेला आहे तरी पण मी माझ्याबद्दल आणि माझ्या सगळ्यांबद्दल घरच्यांबद्दल व्हिडिओ बनवत आहे. ते सॉरी चला की माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंट करा जेणेकरून असेच व्हिडिओ मी वारंवार घेऊन येत जाणार तुमच्यासाठी व बघ सगळ्यांसाठी. थँक्यू सो मच. आज आपण ना असं टॉपिक बोलूया की जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ जर बनवायचे म्हटले ना तर आपल्याला काही पण असतं. जेणेकरून फक्त मनाची तयारी पाहिजे. व्हिडिओ न बनवणं हे काही अवघड नाही आहे. जर मनाने निर्णय घेतला, यूट्यूब आपल्याला खूप सपोर्ट करतो आहे. यूट्यूबमुळे आपल्याला आज खूपच व्यवस्थित सगळ्या गोष्टीचं हँडल होतात आणि आपण सगळ्या गोष्टी मन लावून करू शकतो. कुठे पण जा, ब्लॉगिंग वगैरे, सिंगिंग वगैरे तुम्हाला वाटेल तिथे तिथे आपण व्हिडिओ बनवू शकतो आणि करू शकतो. जेणेकरून मी तर विचार केला की मी आज बघूया एक छान व्हिडिओ होतो की काय तयार. त्याच्यासाठी मी इथे आज सहज असं घेतला आणि व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. पण व्यवस्थित आणि छान होतो. व्हिडिओचं असं आहे की आज तुम्ही व्हिडिओ ठरवलं त्या गोष्टीबद्दल तुम्ही तुमचं काही पण कुठल्या पण विषयावर बोलू शकतात. आता समजा आपण गावाला असलो, गावाला गेल्यानंतर आपल्याला गावचं आता वातावरण आता मे महिना चालू आहे. मे महिना चालू झाला की मुलं आपले मोठे झालेले असतात. ते त्यांना आई आणि बाबाची किंवा आजीची आठवण येते. मग आपण त्यांच्याकडे जायचं विचार करतो. पण मग असं वातावरण असं आहे ना इथलं की खूप गरमी वगैरे होते. गरमी झाल्यामुळे मग आपण ठरवतो की आज आपण ना या वेळेला 4-5 दिवस झाले की आपण ना गावाला जाऊया. तर त्याच्यासाठी मी पण आता विचार केला आहे की मे महिना आम्ही ना आमच्या गावी थोडंसं 8-10 दिवस जाऊन तिथे जरा मे महिन्याचं तिथलं वातावरण चेंज होतं घरातलं आपल्या सगळ्यांचं. जरा रुटीन म्हणून थोडंसं 4 दिवस गावाला गेले की वर्षभर तर आपल्या घरातच असतो आपण. 4 दिवस जरा कुठे जाऊन आलो, फिरलो ना तर बरं वाटतं. आणि सुट्टीच्या दिवसामध्ये आपण मंदिरात जा, कुठे जा. तुम्हाला सांगते फिरायचे पण खूप छान छान ठिकाणं आहे. पण आता ह्या वातावरणामुळे आता तुम्हाला सांगते, आता हा जो महिना आहे ना, एप्रिल महिना आता येईल. ह्या महिन्यामध्ये केदारनाथ, बद्रीनाथ, हरिद्वार हे इकडचे केदारनाथचे द्वार उघडतात. एप्रिलपासून तर जुलैपर्यंत त्यांचे ते यात्रा चालू होती. त्यावेळेला सगळे ते द्वार उघडतात. ह्या अशा वातावरणामध्ये केदारनाथला आपल्याला जाऊन देतात. तिथे गेल्यानंतर आपण 3-4 दिवसाची 15 दिवसाची आपण काढायची सगळ्यांबरोबर सहल म्हणून आणि जायचं. तर ते पण एक चेंजिंगच असतं आपल्यामध्ये जाण्यामध्ये. आपल्याला पण त्यावेळेला जरा बरं वाटतं, की आपण 15 दिवस कुठेतरी घालवले, तर नंतर वर्षभर आपल्याला आपल्याच घरात राहावं लागतं. म्हणून ह्या दिवसात असं ठरवायचं, की वर्षातून एकदा तरी कुठेतरी सहल काढायची आपली आणि जायचं. ती म्हणजे जेणेकरून मैत्रिणी, नातेवाईक हे सगळ्यांसोबत फिरणं म्हणजे गरजेचं आहे. तेवढं जरा रुटीन आणि आपलं चेंजिंग होतं. त्या ह्याच्यामुळे मी विचार केला, की आता ह्या वर्षी पण जाऊया फिरायला. आता जेमतेम मी सध्या क्लास जॉइन केलेला आहे. ब्युटिशियनचा क्लास करून आता एक चाललंच आहे. यूट्यूबचं पण काम करून, ब्युटिशियनचं पण काम करायचं आणि आपलं सगळंच हे व्यवस्थित करतं. यूट्यूब आपल्यासाठी भरपूर काही यूट्यूब दिलेलं आहे. फक्त कंटेंट आणि काम आणि व्यवस्थित करणं, लाईव्ह जाणं नाही. मला एक सांगते त्याच्यात आपल्याला छान व्हिडिओ बनवणं हे गरजेचं आहे. आपला वेळ पण जातो, आपलं काम पैसे पण भेटतात आणि आपलं मग करमणूक पण होते. त्याच्यासाठी आपण स्वतःला मोटिवेशन करून आपल्या मनाला विचारायचं की आपण काहीतरी करमणुकीचं नाहीतरी आता लेडीजचं दुपारच्या वेळेला सकाळपासून त्यांची कामं होऊन जातात. सकाळी उठले की मुलं वगैरे जातात, त्याच्यानंतर डबे वगैरे झाल्यानंतर दुपारचं आपलं जर झोपण्यापेक्षा आपण थोडंसं काहीतरी स्वतःला बिझी करून घेतलं
ते खूप चांगलं असतं. म्हणून स्वतःला वेळ पण स्वतःसाठी पण वेळ द्या. आपल्या ज्या इच्छा आहे ना, ज्या आपल्या राहिलेल्या इच्छा आहे ना, त्या पण कंप्लीट करा. कोणाकोणाला कशा-कशाची आवड आहे, कोणाला ब्युटिशियन, कोणाला शिवण क्लास, कोणाला अजून वेगवेगळे असतातच ज्याची त्याची हॉबी असते, की त्यांनी त्याच्यामध्ये आपलं स्वतःचं मन रमवलं ना, तर मग आज कसा सकाळचा कसा दिवस निघून जातो ते कळतच नाही. म्हणून स्वतःसाठी पण वेळ काढा आणि स्वतःची हॉबी काय असेल ना ती, ती ती तुम्ही आपली मनात न ठेवता बाहेर आणा आणि तिच्यावर तुम्ही काम करा, की म्हणजे आपलं मन समाधान आनंदित राहू शकतं. म्हणून या गोष्टी आत्ताच्या लेडीजने किती पण म्हणजे एज असू दे, पण त्यांनी स्वतःसाठी वेळ काढणं आणि स्वतःची हॉबी ओळखून आपल्या त्यांच्याबद्दल काम करणं किंवा चला बा आपल्याला बाहेर जायला भेटलं नाही तरी कुठे आपण जॉब वगैरे आता सध्या करूच शकत नाही. पण त्याच्यासाठी आपण स्वतःला शिकून आपल्याबद्दल खूप मोटिवेशन वाढवून आपण आपल्या मनातल्या इच्छा, आकांक्षा असतात ना, त्या बाहेर करायच्या आणि स्वतःसाठी वेळ घालवायचा. 4 मैत्रिणीमध्ये जायचं, 4 लोकांमध्ये गेल्यानंतर आपल्याला बोलायचं काय, कसं बोलायचं ते पण समजतं. सगळ्यांबद्दल आपल्याला हे वाटतं, की चला बा आपण 4 लोकांमध्ये बसलं उठलं, की आपल्याला माहिती पडतं, की किती लोकांमध्ये कसं उठणं, बसणं हे एक मोटिवेशन मिळतं आपल्याला. याच्यासाठी आज आपण हे चर्चा नाही, एक विषय आहे जेणेकरून ह्या 30-35च्या नंतर किंवा 40-45च्या नंतर मन असं एकदम उदास होतं. काय करावं? वेळ जात नाही. सगळे मुलं बाहेर पडतात, जॉबला जायला लागतात, मोठे झालेले असतात. त्यावेळेस स्वतःसाठी जी हॉबी असेल ना, ती आपण बाहेर काढायची आपली आणि आपण स्वतः त्याच्यावर काम करायचं. जेणेकरून आपलं पण वेळ जातो, समाधान असतं. हां आणि एक त्याच्यामध्ये आपल्या तब्येतीची पण काळजी घेणं गरजेचं आहे. तब्येतीवर लक्ष देणं गरजेचं आहे. तब्येत सांभाळली ना, तर सगळं आपलं व्यवस्थित असतं. म्हणून स्वतःला वातावरण बघून हे करायचं. जेणेकरून फिरणं, त्या संध्याकाळच्या वेळेस 4 बायकांमध्ये बसणं, उठणं, 4 लेडीजच्या चांगल्या गोष्टी मनावर घेणं, चांगल्या गोष्टी देणं हे महत्त्वाचं आहे. म्हणून आपलं मन प्रफुल्लित व आनंदात ठेवलं ना प्रत्येक वेळेस, तर खूप समाधान वाटतं मनाला. आपली इच्छा आहे ना, जी इच्छा असते ना मनात ती दाबलेली किंवा आपल्याला मागे कधी काही करायला भेटलं नाही, ती इच्छा आपण आता व्यक्त करून आपण स्वतःहून आता त्या गोष्टीवर काम करणं गरजेचं आहे. मी तर तसंच केलेलं आहे. मी मी आता मी मोकळी झाले म्हणजे जेणेकरून मी माझ्या इच्छा असताना मला माझ्या एजमध्ये माझी ज्यावेळेस मुलं लहान होते, त्या एजमध्ये मला ब्युटिशियन शिकायचं होतं. पण मला मिस्टरांनी वगैरे ब्युटिशियन शिकू देईल कारण मुलं लहान होते. कॉलेजला जात होते, शाळेत जात होते, ते जॉबला होते, सासूबाई पण होत्या माझ्याजवळ. त्याच्यानंतर मग मी आता विचार केला, की मी जाणार आणि माझ्या मिस्टरांनी मला तयार केलं, "जा तुला वाटलं त्यांना काय होईल, तू उन्हातान्हाची फिरते." पण मी म्हटले, "काही नाही, मी स्वतः सांभाळेल स्वतःची तब्येत आणि जाईल." त्याच्यासाठी मग मी पण स्वतःची तब्येत सांभाळते आणि जाते. माझा टाईम वगैरे सगळं व्यवस्थित आहे आणि जाऊन येऊन आम्ही भरपूर शिकायला भेटतं तिथे. आपलं तिथे एक्झाम वगैरे होतात, त्याची एक्झाम द्यायची आपण करायचं. जेणेकरून जे शिकतो ना ते आपण आपलं म्हणजे आपली एक आपण तर आता समजा स्वतःचं काही काढू नाही शकत. काढलं तरी पण आपण त्याच्यावर काम करू शकतो. काय आपण एवढं म्हातारं थोडी झालेलो. आपल्याला म्हणजे की आपली आवड असते ना जी आपण ती आपल्याला पण यूज मिळते. आपल्या घरच्यांसाठी होते, सगळ्यांसाठी ती यूज होऊ शकते. म्हणून स्वतःची इच्छा, आकांक्षा असेल त्या मनातून काढा आणि स्वावलंबी होऊन आपलं स्वतःचं काम करा. जे काम करशाल ना ते खूप महत्त्वाचं काम असल्यामुळे आपण स्वतःला एक मोटिव्हेशन आपल्या मनातून हे करतो, की आपण काहीतरी करतोय बा. खूप आनंद वाटतो ह्या गोष्टीतून, समाधान वाटतं. नाहीतरी असं दिवसभर संध्याकाळी दुपारच्या वेळेस आराम करून काय वजन वाढायची कामं करण्यापेक्षा स्वतःला एक मोटिव्हेशन देऊन आपलं स्वतः मनात ज्या इच्छा आहे त्या आपण कंप्लीट केल्या ना, तर आपल्याला जरा समाधान पण वाटतं. माझ्याकडे मशीन पण आहे. मशीनचं पण मी काही काही करू शकते. पण आता सध्या माझे पाय दुखतात, तरी पण मी कधीतरी ओपन करते मशीन. विचार चालला मशीनवर पण काम करायचं. करत राहायचं काहीतरी. म्हणजे कसं आपल्याला जे आजार, दुःख काही असेल ना, ते लांब पळून जातात, शोभांतर होतात. म्हणजे त्याच्यावर आपण ते धरून बसत नाही, की आपल्याला काय होतंय, काय नाही. ते काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात आणि आपल्या मला एक सांगू, आपल्याला काय वाटतं माहिती आहे काय, असं जर आपण काही जर
असं एजकडे बघितलं नाही आणि आपण जर विचार केला ना तर आपण मनातून जवान झाल्यासारखं वाटतं की हा चला बा आपण ना अजून परत पहिल्यासारखं झालं आणि सगळे कामं करायला लागलो असं वाटतं. तब्येतीची पण काळजी घ्यावी. परत परत सांगते, तब्येतीची काळजी घेणं पण गरजेचं आहे. थोडंसं काही कुरापती व्हायला लागलं किंवा स्वतः त्रास व्हायला लागला की डॉक्टरांकडे जाणं गरजेचं आहे. डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. वेळेवर औषध, गोळ्या सगळं घेणं गरजेचं आहे. रुटीन चेकअप करणं गरजेचं आहे. तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे सगळं तुम्ही करणं गरजेचं आहे. म्हणून माझ्या व्हिडिओद्वारे मी आत्ताच्या 45, 50, 55 अशा वयोगटाच्या लेडीजसाठी स्वतःतली हॉबी किंवा काही इच्छा असेल किंवा समजा त्याच्यापेक्षा पण कमी व्हायचं जर राहिलेलं असेल तर त्यांनी स्वतःबद्दल वेळ घालवून स्वतःचं काहीतरी करून असं मनाला समाधान वाटण्यासाठी देवधर्मामध्ये थोडंसं नामस्मरण करणं गरजेचं आहे. सगळ्या गोष्टी आपल्याला येऊन तिथेच टिकतात. त्याच्यामुळे मन समाधान आणि मन प्रफुल्लित राहिलं ना सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या होतात. हे माझा व्हिडिओ आज मी बनवला आहे. मनातील त्या गोष्टी बोलते आणि सांगते. तरी पण काही चुकलं असेल तर क्षमा करा. थँक्यू सो मच. असंच माझ्या व्हिडिओला फॉलो करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून मी असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत आहे. थँक्यू सो मच.